नमस्कार. आज आपण आलेलो आहोत कडा शहरामध्ये, जे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा शहर आहे त्याच्यात तिथे आलेलो आहे. 8 दिवसामध्ये 2 वेळा नदीला पूर आलेला आहे. करी नदी आहे कड्यामध्ये, करी. तर आपण तिथली पूर परिस्थिती आता सध्याला काय झालेलं आहे ते बघणार आहोत, पाहणार आहोत. हे समोर जे दिसत आहे ही नदी वाहते, हे शेत आहे. याच्यामध्ये जे तूर वगैरे लावलेली होती, जे पिकवलेलं होतं ते सर्वच्या सर्व वाहून गेलेलं आहे. इथं कांदा पण होता भरपूर लोकांचा. कांद्याची शेती झालेली होती, कांदा काढणी झालेली होती, कांद्याच्या गोण्या वगैरे सर्व वाहून गेलेले आहेत. तर तिथपर्यंत पाणी जे दिसतंय त्याच्यापेक्षाही लांब पाणी गेलेलं होतं अगोदर. हे जे दिसतंय हा पाण्याचा भाग, तिथल्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे, इथपर्यंत गेलेलं होतं. इथून हेलिकॉप्टरनी लोक काढलेले होते. फसलेले लोक होते पाण्यामध्ये, पुरामध्ये. ते सध्याला पाण्याचे कमी झालेलं आहे, भरपूर पाणी कमी झालं आहे. परंतु जो हा रेल्वेचा पूल आहे, कडा आणि डोंगरगण नावाच्या 2 गावांना जोडणारा पूल आहे, सदरील पुलावरून अजून येणं जाणं चालू नाही आहे लोकांचं. हे तुरीचं शेत आहे. अक्षरशः 1 रुपयाचंही पीक उरलेलं नाही आहे लोकांना. सर्वच्या सर्व सडलेलं आहे आणि वाहून गेलेलं आहे. भरपूर पाणी आलेलं होतं, तिथपर्यंत पाणी आहे भरपूर. इथे जनावर वाहून गेलेले आहे, त्यांच्या शेतातील गोठा होता गाईचा, जनावरांचा. हा सर्व पाण्यामध्ये पूर्णतः बुडलेला होता. नदी आहे, हा रेल्वेचा पूल आहे कड्यामधील. आणि आत्ता पूर 8 दिवसामध्ये 2 वेळा आला आहे. तरी लोकांना हा जो पूल बनवलेला होता छोटासा, त्याच्यावरून येणं जाणं शक्य नाही आहे. सर्व जमीन, पुलाच्या बाजूची माती, डांबरी वगैरे सर्व वाहून गेलेलं आहे. याच्यावरून येणं जाणं पूर्णतः बंद झालेलं आहे. 2 गावातील संपर्क हा तुटलेला आहे. परंतु दुसरीकडून एक पर्यायी रस्ता आहे, त्या रस्त्याचा वापर करता येतो. सध्या ही पूर्ण कॉन्क्रीट, सिमेंट कॉन्क्रीट, डांबरी हे सगळं वाहून गेलेलं आहे. पुराचा पाण्याचा एवढा फास्ट प्रवाह, येणं जाणं किंवा गाड्या हे सर्व जाणं येणं अजून बंदच आहे. हे पूर्ण वाहून गेलेलं आहे. आता प्रशासनाला हे सर्व व्यवस्थित करता भरपूर वेळ जाणार आहे. नदीने भयंकर रुद्ररूप घेतलेलं होतं. इथं रेस्क्यू करून येथील ह्या गावातील 17 लोकांना हेलिकॉप्टरनं काढलेलं होतं, रेस्क्यू टीममधून. हा पूर्ण भाग पाण्याखाली होता. हे समोरची बाग दिसते ना, ही पूर्ण पाण्यात आहे. अजून की त्या बागेत पाणी आहे आजूबाजूला. मासेमारी चाललेली आहे आता. जगण्यासाठी काहीतरी पर्याय म्हणून काही लोक मासे पकडत आहेत. रस्ता गेला, नदीनं प्रवाह थोडासा बदलला. पाण्याच्या प्रेशरमुळे इथूनच नदी पाणी जात आहे. फक्त हा पूल राहिलेला आहे, परंतु याच्यावरून येणं जाणं अजून पूर्णतः बंद आहे. परिस्थिती आहे आष्टी तालुक्यातील कडा या शहराची. धन्यवाद.